मी आरती भोसले. कॅन्सर मुक्त अभियानावरती आम्ही काम करतोय. रणरागिणी कंपनीची ओनर. चला आज आपण काय पाहणार आहोत तर सॅनिटरी पॅड. अतिशय गंभीर विषय आहे सॅनिटरी पॅड. आज मला सांगा मार्केटमध्ये बरेचसे सॅनिटरी पॅड आहेत. ओके, तर मग मार्केटमधले पॅड आणि आपले जे रणरागिणीचे सॅनिटरी पॅड आहेत याच्यामधला आज मी तुम्हाला फरक दाखवून देणार आहे. ओके, आता मार्केटमधले जे सॅनिटरी पॅड आहेत त्याचे अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सर्रास अगदी न्यूज चॅनलवरती व्हिडिओज आहेत की त्याने कॅन्सर होतोय. का कॅन्सर होतोय? कारण की ते प्लास्टिकचे पॅड आहेत आणि प्लास्टिकचे पॅड आहेत त्याच्यामुळे काय होतं, ज्या वेळेस हे प्लास्टिकचे पॅड आपण यूज करतो तर विदिन 2 आवर्स मध्ये, ओके, 2 तासामध्ये त्याच्यामध्ये बॅक्टेरिया क्रिएट होतो आणि तो बॅक्टेरिया क्रिएट झाला तर तो काय होतं, बट ऑब्वियस पिरियड्स मध्ये आपलं पिशवीचं तोंड ओपन असतं आणि बॅक्टेरिया आपल्या विदिन 2 आवर्स मध्ये तो हळूहळू रिव्हर्स शरीरामध्ये जायला लागतो. आणि याच्यामधनं काय होतं बघा, पिरियड्सच्या वेळेस इरिटेशन, परत बऱ्याचशा गोष्टी, इन्फेक्शन होतं, तुम्हाला लाल लाल पुरळ येतात, खाज येते, चिडचिड होते की काय करू, बरोबर की नाही. अक्षरशः पिरियड्सचे दिवस हे नको वाटतात, परंतु त्याला सुद्धा आपण पर्याय आणलेला आहे. मला सांगा आता हे जे घातक सॅनिटरी पॅड आहे, हो मी त्याला घातकच म्हणेल कारण की याने कॅन्सर होतोय आणि जर 2 तासामध्ये तुम्हाला बॅक्टेरिया क्रिएट झाला तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये छोटे छोटे कॅन्सरचे सेल्स रेडी होऊ शकतात, ज्याने गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो आणि हळूहळू तो बॉडीमध्ये जाऊन पसरून ब्रेस्ट कॅन्सर पर्यंत येऊ शकतो. ओके, तर या सॅनिटरी पॅडला जर टाटा बाय बाय करायचं असेल तर नक्कीच आपलं हे रणरागिणीचं सॅनिटरी पॅड याच्यामध्ये काय जादू आहे, जे कॅन्सर मुक्त अभियान, या पॅकेटवरती सुद्धा आम्ही कॅन्सर मुक्त अभियान लिहिलेलं आहे. मग कॅन्सर मुक्त अभियान म्हणजे काय की याने तुम्हाला कॅन्सर तर होणार नाही, टाळू शकतो. तर कसं टाळायचं आहे, याच्यामध्ये अशी काय जादू आहे जी ही रणरागिणीच्या सॅनिटरी पॅड मध्ये तुम्हाला मी सांगते. ओके, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे हे पॅड आहे हे पर्यावरणाला सुद्धा पूरक आहे, पर्यावरणाला सुद्धा घातक नाहीये आणि बट ऑब्वियस आपल्या शरीराला सुद्धा घातक नाहीये. हे जे पॅड आहे ते प्रॉपर कॉटनचं पॅड आहे. अगदी सॉफ्टनेस, अगदी त्याच्यामध्ये 7 लेयर्स आहेत. ओके, अगदी प्रत्येक लेअर म्हणजे कॉटनचाच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 320 mm याची लांबी जी आहे 320 mm आहे. तुम्ही जे ऑर्डिनरी पॅड जे बघता मार्केटचे ते अगदी छोटेसे असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामधला फरक मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे, दोन्ही मधला फरक. ओके, तर जसं की आपलं जे हे पॅड आहे ज्याच्यामध्ये ॲलोवेरा जेली आहे. ओके, ॲलोवेरा जेली जे आपल्या बॉडीला थंडावा देतं, ज्या पिरियड्सच्या दिवसांमध्ये शरीर गरम राहतं आणि अगदी चिडचिड होते तर ती चिडचिड तुमची होणार नाही, अगदी थंडावा तुमच्या शरीराला हा ॲलोवेरा जेली देणार आहे. आणि त्याच्यावरनं सगळ्यात महत्वाची जादुई चीप म्हणजे ही अनियन चीप, जी अनियन चीप तुमच्या बॅक्टेरियाला किल करणार आहे. अगदी तुमचा ब्लडचा ड्रॉप पडला की तिथल्या तिथे तुम्हाला लगेच बॅक्टेरिया किल होणार आहे, त्याच्यामुळे शरीरामध्ये जाण्याचा तो प्रश्नच येत नाही. चला आता आपण बघूयात की याच्यामध्ये काय म्हणजे किती ब्लड किंवा किती पाणी ऑब्झर्वेशन इथं करू शकतो. आता हे जवळजवळ 90 ml पाणी आहे. ओके, 90 ml पाणी आहे. तर आता हे 90 ml पाणी आपण या पॅडवरती टाकणार आहोत. ओके, हे बघा, हे आपलं सॅनिटरी पॅड जे आहे रणरागिणीचं, राईट, हे अगदी थोडं थोडं मी पाणी टाकतेय. ओके, सगळा पूर्ण ग्लास आपण इथे रिकामा करणार आहोत. अगदी सगळं 90 ml पाणी मी या, एवढं तर ब्लिडिंग होतच नाही कोणाला, तरी पण आपण एक टाकलेला आहे की बाबा हा पूर्ण जो 90 ml चा जो ग्लास होता हा आपण पूर्णपणे रिकामा केलेला आहे. आता मला सांगा की जवळजवळ या पॅडची कपॅसिटी जवळजवळ 10 तासांची आहे. ओके, 10 तास तुम्ही कुठे प्रवासाला चाललेले आहात आणि तुम्ही पॅड घेतलेला आहे आणि तुम्हाला चेंज करायला काय जागाच नाही तर अगदी बिंदास राहा, तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये कारण की याच्यामध्ये तेवढी अब्झॉर्बेशन कॅपॅसिटी आहे. ओके, तर आता चला याचा डेमो आपण बघितला. हे आता आपण याच्यामधली कॅपॅसिटी तुम्ही बघितली, याची चिरफाड आपण करणारच आहोत. पण आता हे जे पॅड आहे, जे मार्केटचं पॅड आहे, जे नक्कीच आता याच्यामध्ये तर मी 90 ml टाकलेलं आहे पण याच्यापेक्षा कमी, अगदी कमी
म्हणजे खूप कमी पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे. ओके, 90 ml पेक्षा म्हणजे 60 ml जरी आपण टाकलं याच्यामध्ये पाणी तरी याची हालत बघा काय होते. ओके, हे बघा अतिशय याच्यापेक्षा कमी नक्कीच याच्यामध्ये पाणी मी घेतलेलं आहे. अजून वाटलंच तर कमी करते. ओके, जवळजवळ एक 60 ml, याच्यामध्ये 90 ml टाकले, याच्यामध्ये 60 ml टाकते. हे बघा नक्कीच मला वाटत नाही की पूर्ण पण पाणी बसेल याच्यामध्ये, कारण की प्लास्टिकचा लेअर आहे आणि हा प्लास्टिकचा लेअर पाण्याला थांबू देणार नाही. ओके, हे बघा म्हणजे अक्षरशः तो गळणारच आहे. त्याच्यामुळे अगदी मी हळूहळू म्हणजे मला पूर्ण पाणी टाकायची गरजच वाटत नाही. अर्ध पाणी मी याच्यात ओतून देते म्हणजे थोडंसं राहिलेलं. तर चला बघूया काय जादू आहे याच्यामध्ये. आता हे बघा, हे जे आपलं सॅनिटरी पॅड आहे, हे रणरागिणीचं सॅनिटरी पॅड, हे जर मी तुम्हाला एका कागदावरती जर दाखवलं, अगदी कितीही कागद दाबला, ओके, कितीही कागद दाबला, आता हे मगाशी मी पाणी ओतताना हे साईडचं पाणी आलेलं आहे. ओके, हा कितीही पाणी दाबला तरी हा कागद कोरडा ठणठणीत आहे. ओके, आता आपण या नॉर्मली पॅडवरती येऊया. आता बघा, हे बघा म्हणजे दाबल्याची तर वेळच नाही ना, पण हा कागद अक्षरशः ओला झालेला आहे. ओके, आता व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला तो ओला दिसणार नाही, पण हे बघा, हे बघा, हे जे पाणी आहे हे पाणी तुम्हाला अगदी दिसेल. आणि हे बघा जर मी याच्यामध्ये जर टाकलं, हे बघा अक्षरशः म्हणजे पिळून जरी काढलं तर एवढं पाणी, म्हणजे अगदी हा जो ओलावा आहे राईट, हा ओलावा काय करणार आहे, तुम्हाला बॅक्टेरिया क्रिएट करणार आहे. आणि हे एवढं तुम्ही जवळजवळ हे 3 तासाच्या वरती हा पॅड वापरूच शकत नाही. ओके, आणि 10 तास तर इम्पॉसिबल आहे. ओके, त्याच्यानंतर आता येऊयात आपण आपल्या, आता चला आलोच आहोत तर याची आपण चिरफाड करूयात. काय आहे याच्यामध्ये, काय आहे तर नुसतं भरलेलं आहे प्लास्टिक. ओके, हे प्लास्टिक भरलेलं आहे आणि हे प्लास्टिक बघा अक्षरशः हे आहे नायलॉन. ओके, जे ताणतंय. ओके, हे ताणणारं जे नायलॉन आहे हे आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. अतिशय म्हणजे हे बघा अतिशय घातक आहे. त्याच्यामुळे हे वापरू नका. ओके, याने तुम्हाला कॅन्सर होणार आहे. त्याच्यानंतर अतिशय वेड्या बनवतात या कंपन्या राईट. तर नेमकं हे मागे चिकटलेलं आहे. अतिशय वेड्या बनवतात. का वेड्या बनवतात माहितीये, कारण की बघा एक कुठला तरी कागदाचा हा लगदा दिलाय राईट, जो लगदा अक्षरशः काही नाही, बघा हा कागदाचा लगदा. ओके, जो काही कामाचा नाहीये. आणि ही जी त्यांनी सांगितले की ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी, काय ऑब्झर्व करणार आहे याच्यामध्ये, अगदी जेलीचा काहीच अंश नाहीये. आणि पिरियड्समध्ये अतिशय घाणेरडा वास येतो काही काहींच्या याच्यामधनं, तर तो सुद्धा हा टिकू देणार नाही राईट. मग हा जो आपल्याला कागदाचा लगदा आहे काही कामाचा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यावरणाला हे घातक का आहे, कारण की प्लास्टिक जमिनीमध्ये किंवा प्लास्टिक जळल्या सुद्धा जात नाही. ओके, त्याच्यामुळे आजपासून तुम्ही हे पॅड फेकूनच देऊन टाका जरी तुमच्याकडे असेल तरी, कारण की रिस्क घेऊ नका. ओके, आता येऊयात आपण रणरागिणीच्या पॅडमध्ये. ओके, आता जसं मी ते पिळून दाखवलं तसं याला जरी मी पिळलं, हे बघा किती जरी पिळलं तरी हे पॅड पिळल्या जाणार नाहीये. ओके, हे पॅड पिळल्या जाणार नाहीये. मग काय तर बघा, आता एवढं 90 ml पेक्षा जास्त आपण पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. मग याच्यामध्ये आहे तरी काय, तर याच्यामध्ये आहे जादू. कसली जादू, तर ही आहे कॉटनची. आणि पर्यावरण बेस का आहे हे, कारण की बघा कॉटन जे आहे ते जमिनीमध्ये विरघळतं. बरं जमिनीमध्ये कसं विरघळणार, कारण की याची जी जादुई हे आहे म्हणजे काय की ॲलोवेरा जेलीला जेव्हा पाणी लागतं तेव्हा पाणी म्हणजे क्षार राईट, आणि हवेमध्ये आपल्या क्षार आहेत राईट. मग हवेमध्ये जेव्हा ॲलोवेरा जेलीला क्षार लागतील आणि त्याचं रूपांतर पाण्यात होईल, आणि पाण्याचं हे जे कॉटन आहे तर ते रूपांतर पाण्यात, कॉटन बट ऑब्वियस पाण्यामध्ये विरघळतं राईट. याच्यामध्ये जवळजवळ 7 लेअर आहेत कॉटनचे. अजिबात प्लास्टिक याच्यामध्ये नाहीये, प्लास्टिकचा अंश सुद्धा याच्यामध्ये नाहीये. अगदी बघा तुम्ही बघू शकता प्रॉपर कॉटनचा आपला हा कागद आहे. हे बघा, सॉरी कागद नाही, कॉटनचा कपडा आहे राईट. ओके, आणि ही आहे जादुई चिप. म्हणजे आता ही जी अनायन चिप म्हणतात त्याला, ही अनायन चिप न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांनी बनलेली आहे, ज्याच्यामध्ये एनर्जी, इथे ओलावा निर्माण झाला की एनर्जी क्रिएट होते आणि
तुम्हाला याच्याशी कुठलीही कंबरदुखी, पोटदुखी, पोटामध्ये क्रॅम्प्स येणं हे काहीही होणार नाहीये. ओके, या एनियन चिपने. आता येऊयात परत बघा, आपला कॉटनचा हे 2 लेअर आहेत एकमेकांना चिकटलेले, राईट. अजून हे 2 लेअर, जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये 7 लेअर आहेत. ओके, तर हे पूर्णपणे कॉटन आहे, अगदी हे जमिनीमध्ये विरघळणार आहेत. ओके, हे बघा अजून एक लेअर आहे आपला कॉटनचा, राईट. भरपूर असे कॉटनचे लेअर दिलेले आहेत तुमच्या सेफ्टीसाठी, तुम्हाला एकदम कम्फर्ट झोन देण्यासाठी, राईट. आता योगा हा सुद्धा पातळ एक कॉटनचाच लेअर आहे. ओके, हे बघा अगदी अतिशय विरघळणारा. ओके, आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ही आहे ॲलोवेरा जेली, जी आपल्याला अदर पॅडमध्ये दिसली नाही, इथे अगदी भरभरून आहे. आणि याची जादू मी तुम्हाला अजून दाखवणार आहे. 90 ml पाणी ऑलरेडी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बघा अजून एवढं पाणी घेऊयात, राईट. हे पाणी किती आहे, जवळजवळ माझ्या मते 150 ml. ओके, आता या 150 ml मध्ये ही ॲलोवेरा जेली आपण पटकन टाकूयात. ओके, ही ॲलोवेरा जेली आपण 150 ml पाण्यात टाकणार आहोत. ओके, आता बघा या जेलीची कमाल, राईट. किती पाणी टाकलं होतं मी तुम्हाला दाखवलं बघा. अजूनही हे कागदाचे लेअर, म्हणजे अगदी मी तुम्हाला मोजून जरी दाखवलं. ओके, आणि ही जेली. ओके, आता तुम्हाला या जेलीची कमाल कळणार आहे. मला एवढंच सांगायचंय मैत्रिणींनो की तुम्ही ज्या वेळेस तुमच्या अगदी जेव्हा शरीराची म्हणजे अगदी शरीर आपला बट ऑब्वियस खूप म्हणतात ना की खूप प्रायव्हेट पार्ट आहे, खूप अक्षरशः म्हणजे आपण त्याच्यात बघा संसर्गजन्य जेव्हा रोग होतात, जे काही आपले नॉर्मली गायनोकॉलॉजिस्ट आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतात की तुम्ही इंटिमेट एरिया प्रॉपर स्वच्छ ठेवा, राईट. तर मला तुम्हाला हेच सांगायचं की स्वतःच्या शरीराशी अजिबात खेळणी करू नका. जर तुम्हाला बघा, मला हे म्हणायचंय की जर तुमच्याकडे प्रॉपर, मी म्हणत नाही की बाजारातले पॅड हे अगदी तुम्हाला 50-60 रुपयाला सुद्धा मिळतील. ओके, 50-60 रुपयाला सुद्धा मिळतील, पण आपले हे जे 50-60 रुपयाचे पॅड आहेत हे तुम्हाला तुमच्या घरात कॅन्सर आणणारे पॅड आहेत. ओके, आता कॅन्सर आणणारे पॅड. ओके, आता आपले जे हे पॅड आहेत जे अगदी, जर तुम्ही रणरागिणीच्या मेंबरशिप, हो आपण मेंबरशिप बऱ्याचशा मेंबरशिप घेतो, जिमची मेंबरशिप असते, क्लबची मेंबरशिप असते, अगदी याची सुद्धा आपण मेंबरशिप केलेली आहे. ओके, आणि ही मेंबरशिप जर तुम्ही घेतली तर बट ऑब्वियस तुम्हाला अगदी तुम्ही जेव्हा तुम्हाला हवे आहेत, ओके, जेव्हा हवे आहेत तेव्हा ते पॅड्स मागवू शकता. ओके, अगदी अगदी म्हणजे 80 रुपयापासून हे पॅड आपल्याला मिळतात ज्यावेळेस तुम्ही मेंबरशिपमध्ये येतात. आणि नक्कीच मला वाटत नाही की तुमच्या जीवापेक्षा जास्त हे जास्त काही महत्वाचं आहे. ओके, आता ही जी ॲलोवेरा जेली आहे बघा, थोडंसं माझ्याकडनं पाणी जास्त झालं कारण की ऑलरेडी 90 ml पेक्षा जास्त हे केलं होतं. ही ॲलोवेरा जेली ऑलरेडी पाण्यामध्ये पूर्ण सक करून घेते, राईट. पूर्ण पाणी हे सक करून घेते, म्हणजे तुम्ही या पॅडमध्ये जवळजवळ 120 ml पर्यंत, तिथे जर अजून 5 मिनिटं थांबलात तर ही जेली अजून ऍब्झॉर्बेशन कॅपॅसिटी घेते, जी 120 ml पर्यंत तुमचं हे पाणी ऍब्झॉर्ब करू शकते, राईट. तर मला नक्कीच तुम्हाला हे सांगायचंय की बघा, जर आजकालच्या ज्या तुम्ही लेडीज आहात, बरोबर कालांतराने सगळंच बदलत चाललेलं आहे. आणि मला असं म्हणतं की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. ओके, तर तुम्हाला काय करायचंय, आजपासून नक्कीच तुमचे जे सॅनिटरी पॅड आहेत, जे नॉर्मली ऑर्डिनरी जे तुम्ही प्लास्टिकचं पॅड वापरताय ते अगदी डस्टबिनमध्ये टाकायचे आहेत. आणि नक्कीच रणरागिणीचे हे सॅनिटरी पॅड यूज करायचं आहे. अगदी हा सूर्य आणि हा जयद्र आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे. आता शेवटी विचार तुमचा आहे. आणि जर तुम्हाला हे पॅड नक्की आवडला असेल किंवा ह्याचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवलेला आहे, नक्कीच तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. थँक्यू सो मच.